उन्हाळा म्हटला की लिंबू हे आलंच आणि लिंबू उन्हाळ्यात महाग सुद्धा खूप असतात आणि त्याचा वापर सर्वात जास्त उन्हाळ्यातच होतो. आपण यापासून बरेचसे सरबत बनवतो किंवा लिंबाचं लोणचं बनवलं जातं. पण बऱ्याच वेळा लिंबाच्या साली अशाच वाया जातात, सुकून जातात. पण आपण बायका सुद्धा खूप हुशार असतो. त्याचा उपयोग कुठे ना कुठे आपण करतोच. कुकरमध्ये किंवा क्लिनिंग पर्पजसाठी, स्किनसाठी लिंबूच्या सालीचा उपयोग आपण करतो. पण इथे मी लिंबाच्या सालीचा अतिशय भन्नाट असा उपयोग करून दाखवलेला आहे आणि ही जी रेसिपी किंवा ही जी रेमेडी आहे ती मी कुठेतरी बघितली आणि ती करून बघितली घरी. तर अतिशय छान आहे, मस्त आहे. क्लिनिंग पर्पजसाठी अतिशय उपयुक्त असा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. इथे लिंबाच्या साली घेतलेल्या आहेत, म्हणजे लिंबू पिळून त्याचा सरबत किंवा इतर कुठल्या पदार्थासाठी वापर केल्यानंतर ह्या साली बऱ्याच वेळा टाकून दिल्या जातात. पण ह्या मी साठवून ठेवल्या फ्रीजमध्ये. थोड्याशा काळपट किंवा पिवळसर झालेल्या आहेत. मिक्सरमध्ये टाकून घेतलेल्या आहेत आणि पूर्ण 1 कप पाणी टाकायचे आणि मिक्सरमधून छान बारीक करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मिक्सरमध्ये बारीक केलेलं हे जे मिश्रण आहे ते आपण गाळणीच्या साहाय्याने छान स्ट्रेन करून घेणार आहोत. चमच्याच्या साहाय्याने छान आपण हे अशा पद्धतीने प्रेस करायचं आहे आणि हवं असेल तर अजून थोडंसं पाणी टाकायचं आणि पूर्ण त्यामध्ये पाण्याचा जो अंश आहे तो गाळून घ्यायचा आहे आपल्याला. म्हणजे त्या लिंबाच्या सालीमधला सगळा अर्क ह्या पाण्यामध्ये उतरतो. अशा पद्धतीने ह्या लिंबाच्या सालीचं एवढं पाणी मी गाळून घेतलेलं आहे. आता यामध्ये पूर्ण 1 चमचा आपण बेकिंग सोडा टाकणार आहोत. बेकिंग सोडा टाकल्यानंतर हे छान फुलून येतं आणि तुम्ही पाहू शकता त्याचा रंग सुद्धा अतिशय चेंज होत आहे, म्हणजे एकदम हिरवा हिरवा कलर आलेला आहे. आता या मिश्रणामध्ये आपण भांडी घासण्याचं जे लिक्विड वापरतो, विम लिक्विड इथे घेतलेलं आहे, ते जवळजवळ 1 ते 2 चमचे आपण टाकू शकतो. इथे 2 चमचे मी टाकून घेतलेलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता या मिश्रणामध्ये पूर्ण 1 चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मस्त होममेड क्लिनिंग लिक्विड इथे तयार झालेलं आहे. याचे अनेक फायदे आहेत. कुठलाही डाग पडलेला असेल फ्रीजवर किंवा किचन ओटा साफ करण्यासाठी आपण याचा उपयोग करणार आहोत. आता यामध्ये मी ॲडिशनल डेटॉल टाकलेला आहे. लादी पुसण्यासाठी सुद्धा आपण या लिक्विडचा वापर करू शकतो. लिंबू, सोडा, मीठ यामुळे जे काही डाग असतील ते निघून जातात आणि डेटॉल एक स्वतः जर्म किलर आहे, डिसइन्फेक्टंट आहे. त्यामुळे या लिक्विडचा वापर आपण लादी पुसण्यासाठी किंवा किचन ओटा पुसण्यासाठी नक्कीच करू शकतो. आणि लिंबाचा जो फ्रॅग्रन्स आहे किंवा वास, सुगंध आहे तो खूप छान सुटतो. आता एका स्प्रे बॉटलमध्ये छान गाळून घेत आहे मी, किंवा तुम्ही साध्या बॉटलमध्ये ठेवलं तरीही चालेल. आणि रोज जेव्हा आपण संध्याकाळी किचन ओटा क्लीन करतो तेव्हा हे लिक्विड टाकून क्लीन केलं तर पूर्ण किचन ओट्याची आपली साफसफाई व्यवस्थित होणार आहे. त्यानंतर फ्रीज पुसण्यासाठीही तुम्ही याचा वापर करू शकता आणि गॅसची शेगडी सुद्धा या लिक्विडने अतिशय स्वच्छ साफ होते. अशा पद्धतीने स्प्रे करून घ्यायचं आहे. 2-3 मिनिटं ठेवायचं आणि कॉटनच्या कपड्याने किंवा स्क्रबरने छान आपण हे घासून घेऊ शकतो. फ्रीज सुद्धा आपण अशा पद्धतीने साफ करू शकतो. रोजच फ्रीजला आपले छोटे मोठे डाग लागतच असतात आणि ते जर आपण अशा पद्धतीने डेली साफ केलं तर फ्रीज अगदी नवीन छान दिसतो, खूप छान क्लीन होतो.
छोटे मोठे कुठलेही डाग आपण या लिक्विडने घालवू शकतो। लिंबूच्या सालीचा यापेक्षा बेटर किंवा चांगला वापर होऊ शकत नाही। नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी खा आणि हेल्दी रहा।